वाल्मी कराडशी संबंधित ज्योती जाधवांकडून पुण्यामधल्या फर्ग्युसन कॉलेजच्या समोरच्या इमारतीमध्ये 2 कार्यालयांची खरेदी। फरार असताना कराड ज्योती जाधवांच्या घरीच राहिला असल्याची माहिती। बीडच्या परळी शहर पोलीस ठाण्याच्या बाहेर वाल्मी कराडच्या आईचं ठिय्या आंदोलन, मुलाला न्याय देण्याची मागणी। वाल्मी कराडवरती दाखल गुन्हे हे खोटे असून कराडवरती अन्याय झालाय, वाल्मी कराडच्या आईची प्रतिक्रिया। सुरेश धस, संदीप क्षीरसागर या प्रकरणामध्ये राजकारण करत असल्याचा कराडच्या समर्थकांचा आरोप। अंजली दमानियांकडून वाल्मी कराडवरती असलेल्या आरोपांची यादी पोस्ट। आपला मुलगा आणि नातू काय करतात याची कल्पना असती तर न्याय पाहिजे असं म्हणाला नसतात। दमानी यांची कराडच्या आईच्या आंदोलनावरती प्रतिक्रिया। बीडच्या परळीमध्ये कराड समर्थकांकडून आमदार सुरेश धस आणि संदीप क्षीरसागर यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन, महिला समर्थक आक्रमक। वाल्मी कराड फडणवीसांच्या संबंधांवरती एसआयटी स्थापन व्हावी, संजय राऊतांची मागणी। वाल्मी कराडला पाठीशी घालून फडणवीस कोणाला वाचवतायत, राऊतांचा सवाल। बीड आणि परभणीचं प्रकरण हे सरकार पुरस्कृत, महाराष्ट्राला बदनाम करण्याचा जो खेळ चालवलाय तो थांबवायला पाहिजे, नाना पटोले यांची टीका। बीड सरपंच हत्येच्या प्रकरणामध्ये नेमण्यात आलेल्या एसआयटीमध्ये नवे चेहरे, किरण पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक अनिल गुजर, पोलीस उपअधीक्षक सुभाष मुठे, पोलीस निरीक्षक अक्षय कुमार ठिकणे इत्यादींचा समावेश। नवीन एसआयटीवरती सुद्धा धनंजय देशमुख समाधानी नाहीत। एसआयटीसाठी 2 नावं सुचवली होती, त्यांचा समावेश करण्यात आला नसल्याची धनंजय देशमुख यांची माहिती। जिल्ह्याबाहेरच्या पोलीस अधिकाऱ्यांना एसआयटीमध्ये घेण्यात यावं, अंजली दमानी यांची मागणी। जर आरोपीसोबत पोलिसांचे चांगले संबंध असतील तर ते काय चौकशी करणार, दमानी यांचा सवाल। खंडणी ते हत्या प्रकरणामधल्या आरोपींवरती मकोकाच्या अंतर्गत कारवाई तसंच कलम 302च्या अंतर्गत कारवाई करून फाशी द्यावी, सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांची मागणी। सगळे पुरावे असल्याची सुद्धा धनंजय देशमुख यांची माहिती। बीड जिल्ह्यामध्ये आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती जमावबंदीचे आदेश, आज मध्यरात्रीपासून 28 तारखेपर्यंत आदेश लागू। जरांगेंच्या प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचे आदेश। विरोधकांचे फोन क्षणार्धात टॅप करू शकणाऱ्या यंत्रणेला आरोपीच्या मोबाईलचा साधा सीडीआर सुद्धा का मिळत नाही, सरकार पुरावे नष्ट होण्याची वाट बघतंय का, सरपंच हत्येच्या प्रकरणामध्ये रोहित पवारांचा सवाल। मंत्रालयामधल्या थेट एंट्रीमुळे चर्चेमधल्या लॅम्बॉर्गिनीचे मालक कुमार मोरदानींवरती रोहित पवारांचे आरोप, मोरदानींकडून अनेक बँकांची फसवणूक, रोहित पवारांचा दावा, 202 कोटींच्या कर्ज रकमेचा गैरव्यापार केल्याचा आरोप। खंडणीखोरांच्या विरोधामध्ये संकेतस्थळावरती तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध होणार, बीडमधील खंडणी प्रकरणाच्या नंतर पुणे जिल्हा प्रशासनाचा निर्णय, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्तरावरती त्याची अंमलबजावणी केली जाईल। बारामतीच्या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावरती येणार, 16 ते 20 जानेवारीच्या दरम्यान कृषी प्रदर्शन। देशामध्ये अनेक गृहमंत्री होऊन गेले पण कुणाला सुद्धा राज्याने तडीपार केलं नव्हतं, शरद पवारांचा अमित शहांवरती पलटवार। पुढील 10 दिवसांमध्ये एकत्र लढण्याच्या संदर्भात विचार करणार, ठाकरेंच्या स्वबळाच्या निर्णयाच्या संदर्भात पवारांची प्रतिक्रिया। बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीच्या दिवशीच 23 जानेवारीला ठाकरे गटाची जाहीर सभा, अंधेरीमध्ये सभेचं आयोजन। आगामी पालिका निवडणुकांच्या संदर्भात उद्धव ठाकरे मार्गदर्शन करतील। उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईच्या दौऱ्यावर, नौसेनेच्या 2 युद्धनौका आणि एका पाणबुडीचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन। यानंतर मोदी महायुतीच्या आमदारांसोबत संवाद साधतील। शिवसेना प्रमुख यांचं स्मारक समितीवरून उद्धव ठाकरे यांना हटवण्याची शिंदेंच्या शिवसेनेची मागणी। प्रत्यक्षात 2020 पासून आदित्य ठाकरे हे स्मारक समितीचे अध्यक्ष, त्यामुळे ठाकरेंना हटवण्याची शिवसेनेची मागणी ही अपुऱ्या माहितीवर। बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या अध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी म्हणजे सत्तेची मस्ती आणि माज, संजय राऊतांचा हल्लाबोल। याच लोकांनी महाराष्ट्राचं नुकसान केलं, राऊतांचा एकनाथ शिंदेंवरती निशाणा। जिथे उद्धव ठाकरे अध्यक्षच नाहीत तिथे हटवण्याचा विषयच नाही, ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांची प्रतिक्रिया। बाळासाहेबांच्या स्मारकाचे अध्यक्ष आदित्य ठाकरे, विनायक राऊतांचं वक्तव्य। राष्ट्रवादीच्या शिबिराचं स्थळ बदललं, छत्रपती संभाजीनगरच्या ऐवजी आता शिर्डीमध्ये 18 आणि 19 जानेवारीला पार पडणार शिबिर। अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये शिबिराचं आयोजन। मुख्यमंत्री फडणवीसांची पानिपतच्या स्मारकाला भेट,
पानिपत युद्धाच्या शौर्य गाथेला मुख्यमंत्र्यांकडून वंदन. नियमबाह्य आणि एलईडीचा वापर करून मासेमारी करणाऱ्या बोटींवरती कारवाई करा. मंत्री नितेश राणे यांचे आदेश. कस्टम विभागाच्या 2 दिवसांच्या कारवाईमध्ये 2 बोटीही ताब्यात. राज्यातील सर्व शाळांमध्ये गरजा महाराष्ट्र राज्यगीत बंधनकारक. तसंच मराठी भाषा प्रत्येक शाळेमध्ये शिकवणं सक्तीचं. दादा भुसेंची माहिती. किल्ले रायगडावरती सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांसोबत अंबादास दानवेंचं फोटो सेशन. यावेळी विद्यार्थ्यांसोबत साधला संवाद. पालघरच्या जव्हारमध्ये संक्रांतीच्या निमित्ताने भव्य महिला आरोग्य शिबिराचं आयोजन. शिबिराला मेघना बोर्डीकर उपस्थित. यावेळी मेघना बोर्डीकरांचं आदिवासी महिलांसोबत तारपा नृत्य. अमरावतीमध्ये राणा दाम्पत्याकडून पतंग महोत्सवाचं आयोजन. लहान मुलांना पतंग वाटत महोत्सव साजरा. तर दोघांनी सुद्धा घेतला पतंग उडवण्याचा आनंद. आयसीएमआरचं पथक बुलढाणा जिल्ह्यामधल्या शेगावमध्ये दाखल. केसगळतीच्या कारणांचा शोध घेतला जाणार. पथकामध्ये दिल्ली, चेन्नई, भोपाळ इथल्या 8 डॉक्टरांचा समावेश. आरटीईच्या प्रक्रियेसाठी शाळा नोंदणीची प्रक्रिया पूर्ण. 14 ते 27 जानेवारी या कालावधीमध्ये आरटीईच्या प्रवेशासाठी अर्ज भरण्याची मुदत. राज्यभरामध्ये 8,490 शाळांची नोंद. 1,03,624 जागा उपलब्ध. पालिकेच्या भायखळा इथल्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानामधील 4 चाकी गाड्यांच्या पार्किंगचं शुल्क 20 रुपयांवरून थेट 80 रुपये. तर दुचाकींना पार्किंगसाठी असणारं 10 रुपयांचं शुल्क 30 रुपयांवर. हिवाळ्यामध्ये विजेची विक्रमी मागणी. राज्यामध्ये 25,808 मेगावॅटची वीज मागणी नोंदवली गेली. महत्त्वाचं म्हणजे कोणतीही अतिरिक्त वीज खरेदी न करता मागणी पूर्ण. राज्यामधल्या धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा जानेवारीमध्ये 74% पाणीसाठा. हा साठा राज्याला पुढील 4 महिन्यांसाठी पुरेसा. बंगालच्या उपसागरामध्ये वाऱ्याची चक्रीय स्थिती. त्यामुळे विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रामध्ये 2 दिवस ढगाळ हवामान राहण्याचा आणि काही ठिकाणी पावसाचा अंदाज. नाशिकच्या मनमाड बाजार समितीमध्ये आजपासून बेमुदत बंद. बाजार फी कमी करण्याच्या मागणीसाठी व्यापाऱ्यांनी पुकारला संप. बाजार समिती बंद राहण्यामुळे शेतकऱ्यांना बसणार फटका. बांगलादेशकडून पुन्हा एकदा भारतामधल्या संत्र्यांवरील आयात शुल्कामध्ये वाढ. विदर्भामधून बांगलादेशला मोठ्या प्रमाणावरती संत्र्यांची निर्यात होत असल्यामुळे निर्यातदार अडचणीत. वर्ध्यामधल्या हिंगणघाटमध्ये पोलिसांची नायलॉन मांजावरती धडक कारवाई. 21,000 रुपये किमतीचे एकूण 30 नायलॉन मांजाचे रोल पोलिसांनी केले जप्त. नागपूरमध्ये नायलॉन मांजाच्या चक्रीवरती पोलिसांनी फिरवला रोड रोलर. 18 लाख किमतीचा जप्त केलेला नायलॉन मांजा नष्ट. से नो टू नायलॉन मांजा या अभियानाच्या अंतर्गत कारवाई. जीवघेण्या नायलॉन मांजापासून बचाव करण्यासाठी दुचाकींना सेफ्टी वायर. नागपूर वाहतूक पोलिसांचा सामाजिक संस्थांच्या मदतीनं अनोखा उपक्रम. मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवरती नागपूरमधल्या महत्त्वाच्या उड्डाणपुलांवरची वाहतूक बंद. नायलॉन मांजाचा धोका लक्षात घेऊन अपघात टाळण्यासाठी नागपूर पोलिसांचा निर्णय. साईनगरीमध्ये मकर संक्रांतीचा उत्साह. साई मंदिरामध्ये आकर्षक फुलांची सजावट. गाझियाबादमधील साई भक्त अजय गुप्ता यांच्याकडून सजावटीसाठी देणगी. मकर संक्रांतीच्या निमित्ताने पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला फुलांची सजावट. विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा गाभारा रंगीबेरंगी फुलांनी सजला. तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये भाविकांची सध्या मोठी गर्दी. मकर संक्रांतीच्या निमित्तानं पारंपरिक हळदी कुंकवाचा कार्यक्रम. संक्रांतीच्या निमित्ताने पुण्यामध्ये दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये बाप्पाला हलव्याच्या दागिन्यांसह खास आरास. सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची गर्दी. नाशिकच्या चांदवड तालुक्यामधल्या शिंगवेमधील श्री क्षेत्र मतोबा महाराज आणि खंडेराव महाराज यांच्या यात्रेला सुरुवात. गेल्या 43 वर्षांपासूनची परंपरा जोपासत मानाच्या 12 गाड्या ओढत यात्रा सुरू. नाशिकच्या रामकुंडामध्ये स्नान करण्यासाठी भाविकांची गर्दी. महाकुंभ मेळ्यामध्ये स्नान करण्यासाठी जाता आलं नाही अशा भाविकांची गोदा घाटावरती गर्दी. धाराशिवमध्ये 2 शिक्षकांना सायबर भामट्यांनी 41 लाख रुपयांना लुबाडलं. आधार कार्डद्वारे ड्रग्ज मागवल्याचं धमकावत एका शिक्षकाला 22 लाखांचा तर डॉलरमधील पैसे रुपयामध्ये कन्व्हर्ट करायचं सांगत दुसऱ्या शिक्षकाला 19 लाखांचा गंडा.
कोल्हापूरमध्ये शादी.com वेबसाईटवरती तरुणीशी ओळख करून तिची फसवणूक. फिरोज निजाम शेख संशयिताचं नाव. फसवणूक करून 10,94,000 रुपयांची रक्कम संशयितानं घेतली. धुळ्यामध्ये दारू पिऊन अश्लील शिवीगाळ केल्याच्या रागामधून पुतण्याकडून काकाची हत्या. कोंडाईवारी घाटामधल्या खोल दरीमध्ये पुतण्यानं काकाला ढकललं. काल या दरीमध्ये सापडलेल्या मृतदेहाचा तपास केला असता घटना उघडकीस. पुण्यामध्ये खंडणीची मागणी करत दुकानदाराला जबर मारहाण. वारजे माळवाडी परिसरामधली घटना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.